कसं आहे माहिती आहे का, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण स्पा सेंटर, मसाज पार्लर, मसाज सेंटर असे विविध नावं ऐकले असतील. पण नेमकं मसाज सेंटर म्हणजे काय असतं, स्पा सेंटर नेमकं काय असतं आणि ते कशा पद्धतीनं राज्यामध्ये चालतं, कोणकोणत्या शहरामध्ये त्याचा प्रभाव आहे हे सुद्धा आपल्याला सविस्तर पाहायचं आहे. जर आपण पाहिलं तर हा जो संपूर्ण प्रकार आहे तो पहिले विदेशात म्हणजे थायलंडमध्ये मोठ्या प्रमाणात चालायचा आणि जे पैशावाले लोक आहेत ते पहिले थायलंडला जाऊन आपली संपूर्ण मसाज करून घ्यायचे, संपूर्ण अंग मोकळं करून घ्यायचे. पण हा प्रकार सध्या आपल्या राज्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि याच स्पा सेंटरच्या नावाखाली, मसाज सेंटरच्या नावाखाली नेमकं काय धंदा चालतो हेच आपण सविस्तर पाहणार आहोत. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये जे मोठमोठे शहर आहेत, पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, औरंगाबाद, असे नाशिक, हे जे मोठमोठे शहर आहेत, या शहरामध्ये आपल्याला मसाज सेंटर, स्पा सेंटर हे जे आहे हे आपल्याला मोठ्या प्रमाणात नावं ऐकायला मिळतात किंवा बघायला सुद्धा मिळतात. जर तुम्ही वर्तमानपत्र, पेपर वाचत असाल तर त्यावर सुद्धा छोट्या जाहिरातीमध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या जाहिराती बघायला मिळतात. पण खरंच स्पा सेंटरमध्ये नेमकं काय चालतं, कशा पद्धतीनं त्या ठिकाणी मालिश करून देतात, संपूर्ण शरीराची मसाज करून देतात, असंच त्या पद्धतीनं असतं का हे सुद्धा आपल्या ठिकाणी पाहायचं. जर आपण पाहिलं तर एखाद्या स्पा सेंटरमध्ये गेलं तर त्या ठिकाणी नक्कीच तुमच्या शरीराची मसाज करून दिली जाते. शरीराच्या विविध भागाची मसाज करण्याचे वेगवेगळे रेट त्या ठिकाणी ठरलेले असतात. जर तुमची पूर्ण बॉडी पार्ट मसाज करायचे असेल मग त्यामध्ये कुठल्या प्रकारचं लिक्विड, कुठल्या प्रकारचे ऑइल वापरायचे, संपूर्ण बॉडीची मसाज करायची का फक्त पायाची करायची, डोक्याची करायची, यावर ते रेट ठरलेले असतात. आणि जे जेन्युइन म्हणजे खरे स्पा सेंटर आहेत त्या ठिकाणी फक्त मसाज किंवा स्पाच केला जातो, त्याचे विविध प्रकार आहेत. पण या स्पा सेंटरच्या नावाखाली काही असे धंदे चालतात की त्या ठिकाणी नको ते कृत्य, नको त्या घटनासुद्धा घडू लागतात. जर आपण पाहिलं तर मुंबईमधील पश्चिम अंधेरी इथं म्हाडा परिसरामध्ये एका बिल्डिंगमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली पोलिसांनी त्या ठिकाणी बघितलं तेव्हा त्यांच्या गोष्ट लक्षात आली की त्या ठिकाणी वेश्या व्यवसाय चालत होता आणि त्याला नाव दिलं गेलं होतं स्पा सेंटरचं. त्या ठिकाणाहून पोलिसांनी 9 तरुणींची सुटका केली आहे. देशातल्या विविध राज्यामधून त्या तरुणी मुंबईमध्ये आल्या होत्या आणि त्यांना कामाचं, नोकरीचं आमिष देऊन त्या व्यवसायामध्ये अडकवलं. त्या ठिकाणी बोलवलं आणि सांगितलं की या ठिकाणी मसाज सेंटर आहे, स्पा सेंटर आहे, मात्र त्या ठिकाणी चालायचा वेश्या व्यवसाय. गुन्हे शाखेनं त्या ठिकाणी धाड मारली आणि त्या 9ही तरुणींची सुटका केली. आता असे जे प्रकार आहेत ते राज्याच्या विविध भागामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. अगदी त्याच पद्धतीनं पुण्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे स्पा सेंटरच्या नावाखाली पोलिसांनी त्या ठिकाणी रेड मारली आणि स्पा सेंटरच्या नावाखाली जो काही चालणारा काळा धंदा आहे त्या ठिकाणी सुद्धा पोलिसांना काही तरुणी आढळून आल्या. पण कसं असतं, प्रत्येक ठिकाणीच असं चालतं असं नसतं. फक्त या नावाखाली काही ठिकाणी असे प्रकार आपल्याला या ठिकाणी आढळून येतात. आणि दुसरं आणि महत्त्वाचं जर आपण पाहिलं तर काही वेळा तुम्हाला अशा ठिकाणी बोलवलं जातं आणि अशाच पद्धतीनं लुटलं सुद्धा जातं. कारण की एका तरुणासोबत अगदी तशाच पद्धतीनं घडलं होतं. त्यानं पेपरवरची जाहिरात पाहून स्पा सेंटरला फोन केला, त्याला एका हॉटेलमध्ये बोलवलं गेलं. त्या ठिकाणी बोलवल्यानंतर त्याच्यासमोर एक सुंदर तरुणी आली. त्याला संपूर्ण कपडे काढावं लावले, मसाजसाठी त्याला त्या ठिकाणी बसवण्यात आलं, झोपवण्यात आलं आणि नंतर त्याच्या खिशामध्ये असणारी संपूर्ण रक्कम काढण्यात आली. त्याला लुटण्यात आलं आणि त्या ठिकाणाहून त्याला हाकलून देण्यात आलं. त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी लगेचच गांभीर्याने दखल घेतली आणि ज्यांनी त्याच्यासोबत फसवणूक केली आहे पोलिसांनी त्यांना ताब्यात सुद्धा घेतलंय. पण जर आपण पाहिलं तर असे प्रकार राज्यामध्ये विविध भागामध्ये घडत आहेत. त्यामुळं आपल्या प्रेक्षकांना केवळ एकच गोष्ट सांगायची आहे की जेव्हा केव्हा आपण अशा पद्धतीनं एखादी गोष्ट पाहतो, त्याकडे जातो, तेव्हासुद्धा आपण गांभीर्यानं संपूर्ण गोष्टीचा विचार त्या ठिकाणी करायला पाहिजे की आपण कोणत्या ठिकाणी जातोय, ज्या ठिकाणी जातोय ते एक जेन्युइन आहे का, म्हणजे
खरं आहे का, त्या ठिकाणी अगदी खऱ्या पद्धतीनं काम चालतंय का, त्या ठिकाणी आपली फसवणूक तर होणार नाही ना, हे सुद्धा पाहावं लागेल. नाहीतर जर तुम्हाला अशा पद्धतीनं जर एखाद्या ठिकाणी जायचंच तर मग तसे ठिकाणंसुद्धा राज्याच्या विविध भागामध्ये आहेत. पण एखाद्या नावाखाली दुसरंच काही चालत असेल तर त्या ठिकाणी जाऊन स्वतःची फसवणूक करून घेणं हे सुद्धा चुकीचं आहे. एकंदरीत या संपूर्ण माहितीवर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.